प्रेज द लॉर्ड. तर देवाची स्तुती असो. परमेश्वराने हा सुंदर वेळ दिला आहे का त्याच्या वचनामधून आपण काही शिकूया. तर प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आपण जेव्हा वाचतो त्याच्यामध्ये काही वचनं परमेश्वराने योहानाला खूप सुंदर रीतीने प्रगट केलेली आहे आणि ते वचन आपण ऐकूया. प्रगटीकरण याचा 19वा अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काही मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया, तारण गौरव सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्य व नीतीचे आहे. हालेलुया. ज्या मोठ्याने कळवंतीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्याय निवाडा त्याने केला आहे. आपल्या दासांच्या रक्ताबद्दल त्याचा सूड घेतला आहे. ते पुन्हा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजसनासमोर बसलेल्या देवाला नमस्कार घालिताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजसनापासून वाणी झाली, ती म्हणाली, अहो त्याच्या भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर जन हो, अहो त्याच्या दासांनो, आमच्या देवाचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनाची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण सर्व सत्ताधारी आमच्या प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे आणि आपण आनंद उल्हास करू, त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. हालेलुया. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. हालेलुया. तर आपण काही इथे गोष्टी शिकूया. जेव्हा हे दर्शन परमेश्वर, हे प्रगटीकरण जेव्हा योहानाला दाखवत होता, तर हे स्वर्गाचं आणि कोकराचं आणि त्याच्या पवित्र जनाचं प्रगटीकरण होतं. न्यायाच्या प्रत्येकाला माहिती आहे न्याय होणार. येशू ख्रिस्त आपली नवरी घेऊन जाणार, आपली मंडळी घेऊन जाणार आणि स्वर्गामध्ये न्याय होणार प्रत्येकाचा. जो मेला आहे तोही उठणार, जो जिवंत आहे तोही उचलला जाणार. प्रत्येकाचा न्याय होणार. जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या लोकांना घेऊन जाईल, त्याच्यानंतर एक दिवस न्यायाचा आहे आणि त्या न्यायाच्या दिवशी परमेश्वराच्या समोर प्रत्येकाला उभं राहावं लागणार आहे. तर इथे लिहिलेलं 19:1 जसं लिहिलेलं आहे का, मी एक वाणी ऐकली आणि ती वाणी कोणाची होती? खूप मोठ्या लोकसमुदायाची होती. तो लोकसमुदाय, स्वर्गामध्ये लोकसमुदाय, आपण पृथ्वीवर लोकसमुदाय, मोठा लोकसमुदाय हमेशा पाहतो. आपण चर्चेसमध्ये पाहतो, आपण मोठ्या मंडळांमध्ये पाहतो, मोठे कॉन्फरन्स होतात, मोठ्या मीटिंग्स केल्या जातात. तिथे पण आपण भरपूर लोक बघतो. मोठा समुदाय म्हणजे तिथे खूप लोक असतात, हजारापेक्षा जास्त असतील. अशा गोष्टी जेव्हा पृथ्वीवर आपण पाहतो, आपल्याला माहिती आहे ख्रिस्तीच लोक नाही तर प्रत्येक जातीचे लोक काय करतात, समुदायामध्ये राहून कुठं ना कुठं काय करतात, आपलं जयघोष करत राहतात. इथे सुद्धा स्वर्गाचं प्रगटीकरण जेव्हा योहानाला होत होतं, त्याने सुद्धा एक मोठा लोकसमुदाय स्वर्गामध्ये बघितला आणि त्याच्या वाणीमध्ये ते म्हणत होते, ती वाणी मोठ्याने काय म्हणू लागली, परमेश्वराचं गौरव हो. काय लिहिलेलं आहे दुसऱ्या वचन आपण पाहूया. लिहिलेलं आहे, हालेलुया, तारण गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या देवाची आहे. तारण आणि गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या देवाची आहे. हालेलुया. तारण गौरव सामर्थ्य आमच्या देवाची आहे. जी आमच्या देवाच्या जवळ तारण गौरव सामर्थ्य आहे, तो परमेश्वर स्वर्गाचं प्रगटीकरण सांगत असताना त्या लोकसमुदायाला माहीत होतं. कारण ते या तारणाच्या, गौरवाच्या आणि सामर्थ्याच्या द्वारे त्या स्वर्गाच्या सिंहासनाच्या समोर न्यायाच्या दिवशी ते काय तिथे
तिथे उपस्थित होते. आज आपण अनेक वेळा म्हणतो आमच्यामध्ये परमेश्वर उपस्थित आहे. तो आहे आपल्यामध्ये उपस्थित. का आपण त्याच्यामध्ये उपस्थित आहोत का? देव तुम्हाला आणि मला त्याचं वचन सत्य आहे. तो म्हणतो जिथे कुठे माझ्या नावाने एक किंवा दोघे एकत्र येतात तिथे मी आहे. हे त्याचं वचन आहे आणि तो त्याच्या वचनाचा पक्का आहे. मनुष्य त्याचं वचन तोडू शकतो, करार तोडू शकतो, परमेश्वर कधीच कारण वचन म्हणतं आकाश आणि पृथ्वी याची तळून जाईल, पण माझ्या वचनं कधी टळणार नाही. तर त्याचं वचन जर म्हणतं का मी दोघे किंवा तिघे तिथे आहे तिथे मी आहे, म्हणजे तो आहे. जो विश्वास करतो त्याला ते तारण, सामर्थ्य, गौरव प्राप्त होतो आणि त्याला ते करण्याची काय संधी मिळते आणि तो मोठ्या आनंदाने त्याचा गौरव करतो. हालेलुया, आमेन, स्तुती, आराधना सगळं करतो आणि त्या पवित्र परमेश्वराच्यामध्ये काय करतो तो आनंद घेतो माझ्या प्रियांनो. आणि या लोकसमुदायामध्ये हा स्वर्गामध्ये हा लोकसमुदाय आहे आणि हा सुद्धा काय करत आहे आपल्या परमेश्वराला गौरव देत आहे. गौरव, सामर्थ्य आणि तारण काय परमेश्वराचा आहे. हा मोठा जयघोष होत होता आणि पुढे लिहिलेलं आहे का त्या लोकांनी परत एकदा वाणी ऐकली आणि परत त्यांनी परमेश्वराला हालेलुया आणि गौरव देऊन त्याचं स्तवन केलं. पण आपण एक वचन अजून ऐकूया. जेव्हा ते असे परमेश्वराच्या पुढे तो सत्ताधारी परमेश्वर आहे, त्याच्या हाती राज्य आहे, चला आपण आनंद उल्हास करू, चला आपण त्या कोकराच्या लग्नामध्ये काय करू, स्वतःला तयार करू. लिहिलेलं आहे त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. एका मंडळीचं सजवणं काय, कानातले घालून, सिंगार करून, मेकअप करून, याला परमेश्वराने नाही म्हटलंय. काय लिहिलेलं आहे, मला असं वाटतं तिमोथेच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे का मंडळीने आपल्या स्वतःला, स्त्रीने आपल्या स्वतःला आभूषणाने नव्हे, आपल्या चांगल्या कर्मांनी, आपल्या चांगल्या भल्या कर्मांनी ती काय करते, आपल्या स्वतःला सुसज्जित करते. तर एक स्त्री काय करते, आपल्या स्वतःला तिच्या कामाच्या द्वारे ती सुसज्जित केलं जाते. नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय, मला असं वाटतं 25वं वचन, 31व्या अध्यायामध्ये शेवटचं वचन एक आहे, 25 आहे वाटतं, त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आपण ते वचन ऐकून घेऊ. एकोणतीस वचन आहे. बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहे. सौंदर्य भुलवणारे आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. हालेलुया. तर सौंदर्य भुलवणारे आणि लावण्य व्यर्थ आहे. तुमच्या सौंदर्य आणि तुमचं लावण्य परमेश्वराच्या पुढे व्यर्थ आहे आणि ते भुलवणारे आहे. तुम्ही लोकांना भुलू शकता आपल्या सौंदर्याने, पण परमेश्वराला तुमच्या सौंदर्याच्याद्वारे तुम्ही आणि तुमच्या लावण्याच्याद्वारे तुम्ही त्याला प्रसन्न नाही करू शकत. एक सद्गुणी स्त्री आपल्या सत्कर्मांनी, आपल्या चांगल्या कर्मांनी काय करते, परमेश्वराला प्रसन्न करते. आणि म्हणून वचनमध्ये लिहिलेलं आहे का ती जी मंडळी परमेश्वराच्या समोर जयघोष करत होती, स्तवन करत होती, त्याच्या नावाला हालेलुया आणि आमेन म्हणून काय करत होती, त्याच्यामध्ये आवाजामध्ये त्यांचा आवाज होता. ती मंडळी परमेश्वराच्या समोर होती आणि ती मंडळी कशाने सुसज्जित होती, त्यांच्या चांगल्या कर्माने सुसज्जित होती. हालेलुया. अजून वाचूया, एक मिनिट. लिहिलेलं आहे आपण 19:7 मध्ये आपण आनंद और उल्हास करू, त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. हालेलुया. त्याच्या नवरीने, त्याची नवरी कोण आहे, तुम्ही आणि मी आहोत, मंडळी आहे. आणि लिहिलेल्या तिला तेजस्वी शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करण्याचा दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. हालेलुया.